आक्रमक झाले, आरोप प्रत्यारोप होत आहेत. माहिती अशी आहे की ती वर्ग 2 ची जमीन असावी, म्हणजे त्याच्यावर सरकारला नजराणाही भरावा लागला असणार. म्हणजे ज्या अर्थी इतकी किंमत कमी दाखवली गेली, त्याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे. आणि मुळात वर्ग 2 ची जमीन होती आणि ती निविदा काढून विकली असती तर सरकारलाही महसूल चांगला मिळाला असता, खरेदीदार चांगला मिळाला असता. परंतु अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्प ड्युटी चुकवून स्टॅम्प ड्युटी कमी करून हा सगळा मोठा घोटाळा झालाय. आणि त्यामुळं खर तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे व्यवहार, कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी ज्याची इंचामध्ये करोडो रुपये किंमत होते, अशा जमिनी जर अशा कुणी लाटायला लागलं तर बरोबर नाही. 70,000 कोटी रुपये पचले म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कोणी समजायचं काही कारण नाही. खरं तर स्टॅम्प ड्युटी ही 500 रुपये घेतली गेली आणि हा सगळा व्यवहार जो आहे तो साधारणतः 27 दिवसात झाला. एखाद्या शेतकऱ्याने जरी जमीन घेतली तर त्याला किती दिवस लागते ते आपल्याला माहिती आहे. कसं बघते याचं? एक तर हे जे काही वर्ग 2 च्या जमिनीचा परवाना आहे तो 2-4 गुंठ्याचा परवाना असला तरी सुद्धा मंत्रालयातून आणावा लागतो वर्ग 1 करायला किंवा खरेदी पत्राला मान्यतेसाठी सुद्धा. मग त्याला वर्ष लागतं, हेलपाटे घालतात आणि पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता दिली जात नाही, हे जग जाहीर आहे. मग असं असताना 27 दिवसामध्ये हा व्यवहार झालाच कसा आणि एवढ्या शीघ्र गतीनं सरकार कधीपासून काम करायला लागलं, याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे.